नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अतिशय आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे। जर तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील तर आता पुन्हा एकदा तुमच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटत असेल की पुन्हा 2000 रुपये आमच्या खात्यावरती नेमकी कशाचे जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारची पीएम किसान योजना आहे आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 23व्या हप्त्याचे 2000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा झाले आहेत। आणि याच पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यामध्ये आली होती। आणि आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील शेतकरी बांधवांनो 2000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट आता आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, याबद्दलची आता ए टू झेड माहिती, सर्व काय माहिती आता तुम्हाला समजणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर जर तुम्ही देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग हा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे मोकळा झाला आहे। सर्व काय माहिती आता तुम्हाला पुढील 1 ते 2 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा। एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा, आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत। पीएम किसान योजनेचा जो 23वा हप्ता आहे तर या पीएम किसान योजनेचे 2000 रुपये 20 जून या दिवशी देशाचे पंतप्रधान म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा झाले आहेत। आता शेतकरी बांधवांना असं वाटत होतं की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता एकत्र जमा होईल, परंतु तसं झालं नाही। फक्त पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले। आता काही तांत्रिक कारणांमुळे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्र जमा होऊ नसला शकला तरीही शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही, कारण की आता पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या पाठोपाठच लगेच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमचा असा प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार हे तर समजलं, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमकी आमच्या खात्यावरती कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, याबद्दलची सर्व काय माहिती आता तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजणार आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। हे देखील लक्षात घ्या, पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला आता संपूर्ण माहिती पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो समजून सांगणार आहे। त्याचबरोबर चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। व्हिडिओला देखील लाईक करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये नक्की कळवा। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सर्व काय माहिती समजणार आहे। पैसे नेमकी तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी टप्प्याटप्प्यानुसार वाटप करण्याचं ठरवलं आहे की सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार। आता हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढे 1 ते 2 मिनिटे नक्कीच टाइम काढून व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता चला सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियावरती अशा देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत होत्या की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित करण्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरित होईल, परंतु तसं काहीही झालेलं नाहीये। होय शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 20 जून रोजी तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झालेला आहे आणि आज 23 जून आहे शेतकरी बांधवांनो। आणि आता नमो शेतकरी योजनेविषयी राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला असून आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून काही अटी नियमांचं पालन करावे लागणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। ज्या
शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देणार आहोत असं देखील राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना नमोचे 8 हप्ते म्हणजेच की मागील हप्ते मिळालेले आहेत अशा शेतकरी बांधवांना आम्ही नमोचा 9वा हप्ता देणार आहोत असं देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचे मागील हप्ते मिळाले आहेत का? त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा तुम्हाला 23वा हप्ता मिळालेला आहे का? जर का तुम्हाला मिळालेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर फक्त याच जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। कोणते 17 जिल्हे देण्यामध्ये आलेले आहेत ते आपण 17 जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत। त्यामुळे आता नक्कीच 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली समजणार आहे। नक्कीच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आज सरकारच्या माध्यमातून दिलासा देणारा निर्णय झाला असून आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आणि त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक असेल अशा शेतकरी बांधवांना देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल, होय शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे का? तुम्हाला नमोचा हप्ता म्हणजेच की इथून मागील हप्ते 8वा 7वा हप्ता जमा झालेला आहे का? पीएम किसान योजनेचे तुम्हाला हप्ते जमा होतात का? पीएमचा 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालाय का? जर का तुमच्या खात्यावरती हप्ते जमा झालेले असतील तर तुमच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला समजलं कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत। आता तुम्हाला सांगतो की सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात अगोदर रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला यासाठी आता सरकार नेमकी कोणती तारीख जाहीर करण्यामध्ये आली आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यासाठी, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया की सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम सर्वात अगोदर जमा करण्यामध्ये येणार आहे। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे रायगड। रायगड जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रायगड जिल्ह्यामधील रहिवासी असाल तर आता तुमच्यासाठी देखील सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला असेल तर रायगडमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। रायगडमधील शेतकरी असाल, तुमची ई-केवायसी आधार बँक खात्याशी लिंक असेल, तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं असेल तर तुमच्या खात्यावरती सुद्धा आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पालघर मधील जर शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पीएमचा हप्ता 20 जून रोजी भेटलेला असेल तर आता तुमची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी पूर्णपणे जमा होणार आहे। राज्य सरकारने तुमच्यासाठी निर्णय घेतला असून आता निधी उपलब्ध करून बँकांकडे दिलेला आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पालघर मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। नंतर शेतकरी बांधवांनो, सातारा जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, सातारामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा नमोच्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, नमोच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे आणि आता तुम्हाला सुद्धा एक मोठा राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे। त्यानंतर जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो पीएमच्या हप्त्याची पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल, आता नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। नंतर पुणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद मधील जर शेतकरी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे भेटलेले असतील, आता तुम्हाला नमोच्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, वाट पाहत असाल तर राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, जळगाव मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मधील शेतकरी असाल तर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असून आता कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसह
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। त्यानंतर जळगावमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जालनामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंदूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। नंदूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। नंदूरमधील जर का शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। नंतर शेतकरी बांधवांनो नागपूर जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर मुंबई उपनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। किंवा रहिवासी असाल तरी सुद्धा आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर हिंगोली गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। हिंगोली गोंदियामधील जर शेतकरी असाल, हिंगोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला असेच महत्त्वाच्या सरकारच्या माध्यमातून अपडेट आलेले सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळत असतात। त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।